भारताच्या वाहतूक क्षेत्रात एक खूप मोठी क्रांती घडती आहे आणि यामागे आहे सरकारची एक जबरदस्त नवीन योजना. चला तर बघूया नक्की काय आहे हे प्रकरण आणि यामुळे आपलं भविष्य कसं बदलू शकतं. चला थेट आकड्यांवरच येऊया. 72,000. हो, बरोबर ऐकलं, 72,000 एवढे नवीन सार्वत्रिक ईव्ही चार्जिंग स्टेशन्स देशभरात उभारले जाणार आहेत. आता ह्या आकड्यावरूनच ह्या योजनेची भव्यता लक्षात येते, नाही का? आणि या 72,000 स्टेशन्ससाठी बजेट किती असेल तर तब्बल 2,000 कोटी रुपये. फक्त आणि फक्त चार्जिंग स्टेशन्ससाठी एवढा मोठा निधी, म्हणजे सरकार याबाबतीत किती गंभीर आहे हेच यातून दिसतंय. तर मग हे मोठे आकडे हे एका मोठ्या बदलाचे संकेत आहेत. पण या सगळ्याच्या मागे नक्की विचार काय आहे? सरकारनं एवढं मोठं पाऊल का उचललं? साहजिकच प्रश्न पडतो की अचानक इलेक्ट्रिक गाड्यांवर एवढा जोर का दिला जातोय. यामागे नक्की काय कारण आहे? तर यामागे एक खूप मोठी विचारपूर्वक आखलेली योजना आहे. आणि या योजनेचं नाव आहे PM E-ड्राईव्ह. हो, सध्या सगळीकडे याच नावाची चर्चा आहे. PM E-ड्राईव्ह म्हणजे काय? तर याचं पूर्ण रूप आहे PM इलेक्ट्रिक ड्राईव्ह रेव्होल्यूशन इन इनोव्हेटिव्ह व्हेइकल एनहान्समेंट. खूप मोठं नाव आहे, मान्य आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही 2024 मध्ये सुरू झालेली एक केंद्रीय योजना आहे आणि हिचा एकच उद्देश आहे भारतातल्या रस्त्यांवर इलेक्ट्रिक क्रांती घडवणं. कसं? तर इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार्जिंग स्टेशन्सचं एक भक्कम जाळं उभं करून. अच्छा, मग ही योजना राबवणार कोण? तर याची मुख्य जबाबदारी आहे अवजड उद्योग मंत्रालयावर. चार्जिंग स्टेशनच्या कामासाठी नोडल एजन्सी म्हणून निवड झाली आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, म्हणजे BHELची. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे BHEL एक युनिफाईड EV सुपर ॲपसुद्धा बनवणार आहे. म्हणजे काय की आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या चार्जिंग स्टेशनसाठी वेगवेगळी ॲप्स डाउनलोड करायची गरज नाही. सगळं काही एकाच ॲपमध्ये, सोपं आणि सोयीस्कर. चला तर मग आता जरा खोलात शिरूया. पाहूया की या योजनेत नेमका काय काय आहे आणि पैशांची विभागणी कशी होणार आहे. ही योजना एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतेय. म्हणजे बघा, यात ई-स्कूटर आणि ई-रिक्षांसाठी सबसिडी आहे, ई-ॲम्ब्युलन्स आणि ई-ट्रक्ससारख्या मोठ्या गाड्यांना पण सपोर्ट आहे. सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सची उभारणी आणि हो, सरकारी इलेक्ट्रिक बसची खरेदी आणि टेस्टिंग एजन्सींचं आधुनिकीकरण यावरही भर दिला जातोय. आता आकडे बघितले की या योजनेचा आवाका लक्षात येईल. या पूर्ण योजनेसाठी एकूण खर्च आहे तब्बल 10,900 कोटी रुपये. आणि हे सगळं कधीपर्यंत पूर्ण करायचं आहे? तर 2024 ते 2026 या 2 वर्षांच्या काळात, म्हणजे एकदम फास्ट ट्रॅकवर काम होणार आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न, ही नवी योजना आली, मग आधीच्या योजनांचा काय? म्हणजे PM E-ड्राईव्हने नक्की कोणाची जागा घेतली? तर इथेच एक मोठा धोरणात्मक बदल झालाय. PM E-ड्राईव्ह योजना फेम इंडिया योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही टप्प्यांना रिप्लेस करते. इतकंच नाही तर इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम 2024 किंवा EMPS 2024 जी होती ती सुद्धा आता याच योजनेत विलीन झाली आहे. थोडक्यात काय तर आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी एकच मोठी सर्वसमावेशक योजना असणार आहे. ठीक आहे, तर या सगळ्या माहितीनंतर आता बघूया की या मोठ्या राष्ट्रीय प्रकल्पाचा अंतिम उद्देश काय आहे आणि हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे. हे सगळं का महत्त्वाचं आहे? पहिलं म्हणजे पेट्रोल डिझेलवरचं आपलं अवलंबित्व कमी होईल. दुसरं, पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळेल. तिसरं, देशभरात लोक इलेक्ट्रिक वाहनं जास्त प्रमाणात वापरायला लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हवामान बदलाच्या बाबतीत भारतानं जी जागतिक उद्दिष्ट ठरवली आहेत ती पूर्ण करण्यासाठी या योजनेची खूप मोठी मदत होणार आहे. आणि जाता जाता एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न, 10,900 कोटी रुपयांची ही प्रचंड गुंतवणूक भारतामध्ये खऱ्या अर्थाने इलेक्ट्रिक क्रांतीची ठिणगी पेटवण्यासाठी पुरेशी ठरेल का? याचं उत्तर तर येणारा काळच देईल, पण यावर विचार करणं नक्कीच महत्त्वाचं आहे.